नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आहे स्वप्ना आणि घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत की जर आयुष्यामध्ये तुम्हीही एकाकी पडला असाल किंवा एकटे पडला असाल तर कसं या एकटेपणावर मात करू शकतो आपण, का आपण एकाकी पडतो, त्याची कारणं काय आणि त्या एकाकीपणातनं बाहेर कसं पडायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर बघा, एकाकीपण का येतं किंवा एकटेपण का येतं ह्याचा विचार आपण केला आहे का? आपल्याला सुरुवातीपासूनच समाजात राहण्याची किंवा आपण एक समाजशील प्राणी आहोत म्हणून आपल्याला नेहमी समाजात राहण्याची इच्छा पहिलेपासूनच आहे। आदिमानवापासून आपण सगळ्यांसोबत राहून सगळी शेतीची कामं असेल बाकी गोष्टी करत आलो आहोत आणि आजच्या काळात हा व्यक्ती किंवा हा मनुष्य एकाकी पडला आहे तर त्याची कारणं काय असू शकतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येत असते। ओके, तर कधी कधी आपल्याला असं वाटत असतं मी म्हणजे खूप ग्रेट, मी म्हणजे सगळं, मला सगळं येतं, माझ्याकडे सगळं आहे किंवा मला कोणाची गरज नाही आहे। आणि ही गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा माणसाला एकाकीपण यायला सुरुवात होतं। एकाकी पडण्याची कारणं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाच्यासाठी ती वेगवेगळी असू शकतील, मात्र काही कारणं जी मला दिसली ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता करूया आपण स्टार्ट हा व्हिडिओ। यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट एक उदाहरण देऊन सांगते की सपोज एखादी व्यक्ती आहे जिला असं वाटतं की जी खूप म्हणजे सेटल झाली आहे, सपोज जॉब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मात्र त्या गोष्टी करता करता काही गोष्टी सुटून जातात आणि आपण सगळ्यांना धरून चालू शकत नाही, कारण आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, आपल्यावर आपली कर्तव्य असतात, जॉबची म्हणा, घराची म्हणा, हे सगळ्या गोष्टी असतातच। तर त्यावेळेस आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा घरातील असतील त्यांना वेळ देऊ शकत नाही आणि हा वेळ न देऊ शकल्यामुळे ती जी आनंदाचे क्षण असतील, ते जे आपलं संवाद असेल किंवा एकमेकांसोबत आपण घालवलेले क्षण, मुलांसोबत म्हणा, नवऱ्यासोबत म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांसोबत, हे खूप आपल्या वाट्याला कमी येतात। आणि हे वाट्याला जेव्हा क्षण कमी येत जातात तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात एक एकाकीपण आलं आहे, एकटेपण आलं आहे आणि त्या एकटेपणाला जगण्याचं, त्याच एकटेपणाला धरून जगण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असते, मात्र ते एकटेपण हे खूप घातक आहे। मात्र आजकाल प्रत्येकच जण त्याच्या लाईफमध्ये बिझी असतो आणि बिझी असल्यामुळे मुलांनाही आईवडिलांना वेळ देता येत नाही किंवा आईवडिलांकडेही मुलांना द्यायला वेळ नाही आणि त्यामुळेच विविध समस्या निर्माण होतात आहेत। आणि हे एकटेपण जेव्हा येतं ना तेव्हा असं वाटतं मुलंही एकाकी आहेत, आईवडीलही एकाकी आहेत आणि या एकाकीपणामुळे आपण कोणालाही व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही। तेव्हा आपल्याला असं वाटतं माझे विचार खूप वेगळे, मी खूप वेगळं, माझं लाईफ, माझं जॉब, माझं सगळ्या गोष्टी, आणि ह्या गोष्टी असं वाटतं मी खूप सद्गुणी आहे, मी सत्कर्मी आहे आणि खूप आपल्यामध्ये स्वतःमध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो। तर हा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला लोकांपासून दूर घेऊन जातो, कारण लोकांना अशी लोकं आवडतात की जी त्यांच्या थोडं मेंटॅलिटीचा विचार करून त्यांच्याबरोबर बोलतील। 1 घंटा नाही पण 5 मिनटं जरी आपण पुढच्याशी जर वेळ काढून बोललो तर त्याला खरंच एक आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि तोही आपल्याला हात, म्हणजे आपल्याशी असलेलं नातं असेल किंवा आपला हात आहे तो शेवटपर्यंत, मग विचार येतो की कुठल्याही व्यक्तींबरोबर आपण त्यांच्यासारखं वागावं का किंवा त्यांच्यासारखे जर चुकीचे विचार असेल तरी त्यांना धरून चालावं का। तर तसं नाही, पण प्रत्येकच व्यक्तीमध्ये वाईट असतील असं नाही आहे, काही चांगल्या पण गोष्टी असतात, त्या आपण ॲक्सेप्ट करू शकतो, त्या आपण घेऊ शकतो आणि आपलं लाईफ आपल्या मार्गाने तर आपण करत असतोच, मात्र आपल्याला गरज असते कुठल्या तरी समाजाची, समुदायाची, लोकांची, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचा आनंद, कारण एकटा आनंद कोणीही घेऊ शकत नाही, आनंद असो दुःख असो त्याला शेअर करावंच लागतं। तर अशासाठी खरंच माणसं खूप गरजेची आहे। एकटेपण तुमच्यासाठी खूप घातक आहे की हे एकाकीपण का आलं। आता बघा, प्रत्येकच माणसाला धरून चालायचं किंवा त्याला घेऊन चालायचं हे प्रत्येकाला शक्य होत नाही, मात्र आपण
आपण स्वतः एकटं का कसं पडणार नाही याचा आपल्याला स्वतःला विचार करायचा आहे. कारण प्रत्येकच वेळेस स्वतःच्या तत्वांवर स्वतःच्याच विचारांवर ठाम राहून जमत नसतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की कुठेही आपण जात असो, म्हणजे एक नवीन ऑफिस जरी जॉईन केलं तर तिथे 100 प्रकारची लोकं आपल्याला दिसतात. तर अशा लोकांवर बरोबर आपण मॅनेज करतोच ना. मग आपल्या घरातील लोकांबरोबर मॅनेज करायला किंवा त्यांच्याबरोबर एकत्र राहायला, सुसंवाद करायला काय हरकत आहे. कधी कधी एकटेपण चांगलं आहे असंही मी म्हणेल, मात्र प्रत्येकच वेळी एकटे राहून चालत नसतं. एकाकीपण हे तुम्हाला एका लिमिटपर्यंत तुम्हाला चांगलं भास करून देतं. मात्र जर आता बघा, एक उदाहरण असं आहे की एखादा व्यक्ती जर दुसऱ्या देशात गेला आहे आणि तिथे आपल्या आजूबाजूचं कोणीही नसतं, मग तेव्हा त्याला खरं किंमत कळते की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची काय किंमत होती आपल्या आयुष्यामध्ये, त्यांचा काय वाटा होता. कारण आज इतक्या दूर असल्यामुळे आणि स्वभाव जर तिरसट असेल, आपण जर नीट वागू शकत नसो लोकांशी, तर त्यावेळेस लोकही आपल्याशी चांगले वागत नसतात. जर आपण 7 समुद्र पार जर गेलो तर आपल्याला एक फोनही येत नाही. आपण जर इतक्या दूर गेलो तर तिथला कौतुक कोणाला दाखवणार, तिथला आनंद कोणाला दाखवणार. त्यासाठीही आपल्याकडे लोक हवी असतात, मात्र तेही आपल्याला मिळत नाहीत. जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो तर आपण आपल्या आईवडिलांना, नातेवाईकांना फोटो शेअर करतो, आपला आनंद दाखवतो. तर ते करायलाही त्यांच्याकडे कोणीही शिल्लक नसतं. त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाही कोणीही शिल्लक उरत नाही. तर असं जर आपल्या आयुष्यात घडत असेल तर ते एकाकीपण खरंच खूप वाईट आहे, घातक आहे. त्यातून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, मात्र शब्द तुम्हाला विकत घेता येत नाहीत. कारण तुमच्या पाठीवर पडणाऱ्या कौतुकाचे थाप असेल, तुमच्या बड्डेच्या वेळेस मिळणाऱ्या शुभेच्छा असतील, तुमच्या आजूबाजूला दुःखात सुखात येणारी लोकं असतील त्यांचं, म्हणजे कारण बघा, दुःखातही रडायला आपल्याला कोणाचा तरी खांदा हवाच असतो. तर अशा वेळेस जर कोणीच नसेल तर कुठे जाणार, कोणाकडे जाणार, काय आपण, आणि आपल्या जीवनाचा अर्थ तरी काय, याचंही आपल्याला खरंच भान ठेवायला पाहिजे. आणि खरंच जीवनात एकटं राहा, ठीक आहे, आपलं कधी कधी पटत नाही कोणाचे विषय, पण ठीक आहे, ते तेवढ्यापुरता आपण आपला रस्ता तर आपण जगतोच आहे, आपले गोष्टी आपण करतच आहे. मात्र त्या पुढच्यांच्याही विचारांचा थोडासा विचार करून जर जगलं तर आपलं एकाकीपण नक्कीच नष्ट होईल असं मला वाटतं. एकटेपणावर मात करण्यासाठी असंही करू शकतो की आपण पुढच्याला त्याच्या ज्या गुणदोष आहे त्याच्यासोबत जर ॲक्सेप्ट करू शकत असू तर आपल्या जीवनामध्ये कधीही एकाकीपण येणार नाही. आणि जेव्हा आपण आपलेच तत्त्व आपल्याच सगळं गाजवत असू किंवा मीच मोठा असं म्हणत असू तर आपल्या बाजूला कोणीही उभं राहायला येत नाही. आपण स्वतःला ठरवायचं आहे की मला एकटं राहायचं आहे, की मला समाजात राहायचं आहे, किंवा मला सगळ्यांबरोबर माझा लाईफ घालवायचं आहे. कारण एकटं राहून कोणाचंही भलं झालेलं नाही आहे आणि एकटं राहण्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवायला आजकाल लागल्या आहे. कारण आपण बघू शकतो की पहिले एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेवढा माणूस सुखी आनंदी होता, तेवढा आता जेव्हापासून विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाल्या आहेत तेव्हापासून प्रत्येकच वेळेस त्याला दुःख शेअर करायला, त्याचं आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करायला माणसं होती. मात्र आजच्या काळात त्याला ते शेअर करायला कोणीही नाही आहे. आणि जबाबदारी एकाच व्यक्तीवर जेव्हा येऊन पडते तेव्हा त्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये आपण बघतोच आहे, कॅन्सर, नंतर अटॅक वगैरे असे आजार सर्रास आजकाल आपल्या आजूबाजूला फिरत आहेत. थैमान त्यांनी घातलं आहे आणि या थैमानाला आपण जर रोखू शकत असू तर आपल्याला संघटित होऊन एकत्र येऊन जर जगलं, आपल्या छोट्या छोट्या गोष्टी जर एकमेकांशी शेअर केल्या, त्या आनंदाने आपण एका काळापुरतं का होईना, थोड्या वेळापुरतं का होईना एकमेकांसोबत आपण त्या घालवू शकलो, आपण सेलिब्रेट करू शकलो प्रत्येक क्षण, तर खरंच आयुष्यात एकाकीपण उरणारच नाही.